सोशल मीडियावर कॉकरोच पार्टीच्या नावानं पेज बनवत अभिजित दिपके या तरुणानं मोठं वादळ निर्माण केलं. काही दिवसातच लाखो फॉलोअर्स, बड्या चेहऱ्यांचं समर्थन आणि माध्यमांमधून मिळालेल्या कव्हरेज नंतर अभिजित दिपकेबद्दल भरपूर चर्चा झाली. पण आता सोशल मीडियावर चर्चा होते ती वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या अभिजित दिपकेबद्दलच्या एक्स पोस्टची. एका मुद्द्यावर बोलत असताना अभिजित दिपके यांनी आपली व्यक्त केलेली भूमिका ही स्पष्ट नसल्याची भावना सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे आणि त्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच या मुद्द्याला एक वेगळं वळण लागण्याची सुद्धा शक्यता आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर समजून घेऊ. घडलं असं की एक्स प्लॅटफॉर्मवर शटअप काउन्सिल नावानं असलेल्या खात्यावरून अभिजित दिपकेबद्दल एक पोस्ट करण्यात आली. 21 मे 2026 ही पोस्ट करण्यात आली आणि तिथूनच या मुद्द्याची चर्चा सुरू झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भाजपला टेक ओव्हर केल्याबद्दल अभिनंदन म्हणत ही पोस्ट करण्यात आली होती. पण पुढे अभिजित दिपकेला त्याच्या भूमिकांबद्दलही प्रश्न करण्यात आलेत. या पोस्टमधून अभिजित दिपकेला काही सवाल करण्यात आलेत. तुम्ही इंस्टाग्रामवर भाजपला टेक ओव्हर केल्याबद्दल तुमचं अभिनंदन, पण एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही अद्याप दिलेलं नाहीये. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीही भाष्य केलेलं नाहीये. तसंच दलित हिताच्या बाबी आणि सामाजिक न्याय यासाठी तुमचा पाठिंबाही व्यक्त केलेला नाहीये. जरी अभिजित दिपके यांनी अलीकडेच हिंदू मुस्लिम मुद्द्यावर भाष्य केलं असलं तरी धर्मनिरपेक्षता हा तुमचा अजेंडा आहे असं स्पष्ट केलेलं असलं तरी त्यातून सामाजिक न्याय मात्र हरवलेला दिसतोय. हा प्रश्न अधिकच जाती केंद्रित बनतो कारण अनेक जातीवादी अकाउंट्स किंवा ब्राह्मण्यवादी अकाउंटवरूनही सीजेपीच्या अर्थातच कॉकरोच जनता पार्टीच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. सीजेपीचा आनंद साजरा केला जातोय. त्यामुळे कृपया दलित मुद्द्यांवर तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही दलितांच्या हिताच्या लढ्याला पाठिंबा देता का आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहण्यास तुम्ही तयार आहात की नाही असे प्रश्न अभिजित दिपके यांना विचारण्यात आलेत. याच पोस्टला अभिजित दिपके यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, मी स्वतः एक दलित आहे. यातच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा आहे. पण अभिजित दिपकेचं हेच उत्तर सुजात आंबेडकर यांना पटलेलं नाहीये. यावरच सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आणि हा मुद्दा अधिकच चर्चेत आलाय. मी दलित आहे आणि यातच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा आहे असं म्हणणाऱ्या अभिजित दिपकेंना सुजात आंबेडकरांनी उत्तर दिलंय. सुजात आंबेडकर म्हणालेत की नाही बंधू, यानं प्रश्नाचे उत्तरं अजिबातच मिळालेली नाहीयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली अर्थातच ओबीसी प्रवर्गातले आहेत. माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे दलित आहेत. रामदास आठवले हे दलित आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात ओबीसी समाजावर सर्वाधिक अत्याचार झाल्याचं दिसून आलं. तसंच इतर वर्चस्ववादी गटांना प्रवेश देऊन ओबीसी आरक्षणाची धार बोथट करण्यात आली आणि ओबीसी शिष्यवृत्तीसाठीचा निधी व त्यांची संख्या कमी करण्यात आली. दुसरीकडे सरन्यायाधीश गवई यांच्या कार्यकाळात एससी आरक्षणात क्रीमी लेअर अर्थातच आर्थिक निकष लागू करण्यात आला आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अर्थातच अॅट्रॉसिटी ऍक्टची अंमलबजावणी कमकुवत करण्यात आली. दलित असणं ही एक ओळख आहे, पण तुम्हाला विचारले गेले होते ते तुमच्या राजकीय भूमिकेबद्दलचे प्रश्न होते. मला माफ करा, पण जर तुम्ही एखादी स्पष्ट राजकीय भूमिका घेतल्याशिवाय केवळ तुमची ओळखच पुन्हा पुन्हा सांगत राहिलात तर तुम्ही त्या व्यवस्थेतील केवळ एक प्रतिकात्मक चेहरा बनून राहाल असं स्पष्ट मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. यावरूनच आता अभिजित दिपकेला त्याच्या भूमिकेबद्दल आणखी प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे अभिजित दिपके यांची काहीशी गोची झाल्याचंही पाहायला मिळतंय. अभिजित दिपके यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपण दलित असल्याचा उल्लेख केला होता. तेव्हा ते नेमकं काय म्हणाले होते ऐकूयात. आरोप लागतायत सर माझ्यावर, पण मला वाटतं जे माझ्यावर आता मला ज्या धमक्या भेटताय ना याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सर. काल मला कोणीतरी धोरण विचारत होतं, तुझं दलितांबद्दल धोरण काय नाही. त्यांना माहिती नव्हती. माझी जात मी कधी सोशल मीडियावर अशी सांगितलेली नाहीये. तर माझ्यावर कोणी प्रश्न केला, तुझं दलितांबद्दल ट्विटरवरती बोललायस की तू दलित आहेस म्हणून मी बघितलं. त्याच्यानंतर मला धमक्या भेटणं सुरू झाल्या. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या म्हणजे याचा अर्थ भारतामध्ये 21व्या शतकात आपण आहोत. अजूनही जात, पंथ, धर्म याची कास लोक सोडत नाहीयेत. अजूनही भारत म्हणावा तसा पुरोगामी नाहीये.
उलट तो अधिकाधिक कट्टर बनत चालला आहे कम्युनिझमच्या दृष्टीनं. याचा अनुभव अमेरिकेत बसून तुला येतोय. येतो मग सर. आता जेव्हापासून मी तसं बोललोय, मला किती लोक शिव्या घालू लागले जातीपातीवरनं. पण मी काय लक्ष देत नाही, कारण की मला काय त्या लोकांसमोर सिद्ध करून नाही दाखवायचं. मी शिकलो, मी इथपर्यंत आलोय. तर हे जे लोक आहे हे अजूनही बेरोजगार बसलेले आहेत. हे कोणत्याही एका पक्षाचा झेंडा घेऊन रस्त्यावर फिरणारे लोक आहेत सर. तर त्यांच्या बोलण्याचं मला काय वाटत नाही, कारण की त्यांचं आयुष्य माझ्यापेक्षा खराब आहे. तर अशा लोकांना मी काय उत्तर देऊ. दरम्यान दुसरीकडे यात सुजात आंबेडकर यांनी अभिजित दिपके यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांवरून सरकारवर टीका केली आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी अभिजित दिपकेच्या वडिलांना फोन करून त्यांना वंचितचा पाठिंबा असल्याचं म्हटलंय. एकूणच अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचा मुद्दा सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे रोज यामध्ये नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.